आणि इथून जर का आपण पहिला चेंडू इथून आलाय एका धावेसाठी एक सिंगल खर्च केले गोलंदाज राजेंना मागील मॅच मध्ये कमालीची गोलंदाजी केली होती त्याच राजेंवरती विश्वास दाखवलाय पुन्हा एकदा सेकंड राऊंडच्या पहिल्या षटकासाठी आमंत्रित केलंय गोलंदाज राजेंना बॉलिंग ट्रॅकवरती पुरेशी तयार इथे मोठा फटका केलाय चेंडूला ठोलवलाय चेंडू जाईल वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर येथे 4 धावांसाठी संघर्ष निर्माण केला संघर्षमय चौकार चला पहिला चेंडू सिंगल दुसरा चेंडू चौकार इथे विषारी गोलंदाजी होणं गरजेचं असं ते घडीला टीम बार्सोनेसाठी फिडिंग मध्ये थोडंसं बदलाव 30 सर्कलच्या बाहेर फिडिंग सजवली जाते एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑन मिड विकेट डीप मिड विकेट आणि कॉव कॉर्नर असे फीडची सजावट केली 30 बाहेर चांगला फटका खोला टप्प्याचा चेंडूला गॅदर केले चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट सरळ वाईट लॉंग ऑफ क्षेत्राच्या हातामध्ये इथून मात्र धाव मिळेल ते 1 आणि एका धावेच्या सहाय्याने टीमची टोटल धावसंख्या 6 अंकावरती एक चांगल्या पद्धतीची गोलंदाजी दरदर क्रिकेट चालू आहे मैदानाच्या आतमध्ये या दोन संघांच्या माध्यमातून टीम भानसोली विपक्ष वडगाव डोंगरवाडी खालापूर तालुक्यातून बिलॉंग करणारी टीम वडगाव डोंगरवाडी अगदी खूप चांगला संघ अतिशय चांगला दर्जेदार खेळ इथे मोठा फटका बसला चेंडू हवे झेलची संधी प्रॉपर टायमिंग मात्र या ठिकाणी झाला नाही परंतु इथे फलंदाजा पकडला झेल आणि इथून संपवला मात्र या खेळाडूचा खेळ डीजे आता आपल्या संघाला एक चांगली गोलंदाजी करून दिली पहिले 3 चेंडूवरती 6 धावा आल्या आणि त्यानंतर आपण पाहिलं ना तर विकेटचं पतन झालं मध्ये कमबॅक केलंय गोलंदाज राजेंना कमबॅक करून दिले गोलंदाज राजेंना आपल्या टीमसाठी अगदी दोन्ही संघ तितके तगडा अनुभव दोन्ही टीमच्या पाठीशी इथे मात्र आक्रमक लाईन केल्याचा प्रयत्न वेगवान चेंडू होता ते स्तराळ चेंडू होता वेगावरती स्वार होऊन हा चेंडू खऱ्या अर्थानं हाताळला गोलंदाज राजेंना या सिटीचा डॉट बॉल ऑफस्टंपला चेंडू ठेवला चेंडू चालू विकेट किपरच्या फॉलोथ्रोमध्ये जाऊन विसावला डॉट बॉलची सांगता झाली डॉट बॉलची समाप्ती झाली विषारी गोलंदाजी सदैव घडीला चालू मैदानच्या आतमध्ये टीम बांसोली संघाची अगदीच 6 लॉस्ट ऑफ 1 विकेट ऑन द स्कोर कार्ड जबरदस्त गोलंदाजीचा भेदक मारा राजेंचा पुन्हा एकदा तीच लाईन अगदी तोच चेंडू आपण पाहतोय की काय जबरदस्त कमालीची गोलंदाजी भन्नाट वेग कमालीची गोलंदाजी इथून षटक क्रमांक 1 संपलाय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल धावसंख्या 6 अंकावरती पहिले 3 चेंडूमध्ये धावा आल्या 6 पहिल्या चेंडूचा विचार केला सिंगल आली होती त्यानंतर दुसरा चेंडू आपण पाहिला डीप मिड विकेट वरतून चौकार त्यानंतर पुन्हा सिंगल त्यानंतर विकेट त्यानंतर डॉट एकंदरीत पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपलाय टीमची टोटल धावसंख्या आली ती 6 चला टीम मीटिंग नको खूप टाइमपास झालाय अगदी जास्त वेळ घेऊ नका आतापर्यंत ही स्पर्धा आपल्याला आटोपायची होती कालच्या दिवसामध्ये 3:30 ला सामने संपले आज थोडासा वेळ या ठिकाणी जात असताना आपण पाहतोय संपूर्ण आयोजक कमिटीचा साईराम जय भैरवनाथ क्रिकेट संघ डोनेवाडी आयोजित फ्रेंडशिप चषक डोनेवाडी आयोजित 2024 नाईट रजनी शृंखला दिवस दुसरा रात्र दुसरी रजनी या ठिकाणी आपण पाहतोय खूप सुंदर आयोजन केलं आहे या संपूर्ण आयोजक कमिटीनं परंतु वेळ थोडासा या ठिकाणी वाया जात असताना संपूर्ण आयोजक कमिटीचा चला फील्ड लावा फील्डमध्ये बदलाव केलाय यावेळेस आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय मयूर यावेळेस आपण पाहतोय थेंबे तले साचे असं म्हटलं जाते पण आता यावेळेस
नक्की धावांचा मात्र या ठिकाणी डोंगर उभारावा लागेल वडगाव डोंगरवाडी टीमसाठी. निश्चितच मैदानाच्या आतमध्ये या बानसोली टीमच्या विरोधामध्ये फलंदाजी करत असताना बॅटर मैदानाच्या आतमध्ये गोपाल जरूर डॉट बॉल केला लगातार, परंतु इथे मोठा फटका, उंची जास्त, लांबी कमी, आणि इथे भालचंद्र जाधव एक अनुभवी प्लेयर, एक जुना जाणता खेळाडू, परंतु कॅच ड्रॉप झाल्या. कॅच विन द मॅच. अगदीच इथे तुम्हाला ही कॅच किती महागात ठरू शकते. अगदीच जिथे एक सिंगल धाव वाचली असते, कदाचित एक विकेट देखील आली असते, परंतु एक सिंगल धाव दिल्या एक्स्ट्राच्या स्वरूपात. प्रॉपर सराव असणं गरजेचं, आणि सध्याच्या घडीला एक सीधा अगदी जर का आपण पाहिलं तर एक सिंपल कॅच होता, तो कॅच मात्र या ठिकाणी टिपता आला नाही. या 2 धावा एस अंपायर सांगतात की 3 रन्स आले. 2 धावांनी टीमची टोटल धावसंख्या 8. इथे या साईडचा वाईड बॉल, लेग स्टंपच्या अतिरिक्त बाहेर जाणार चेंडू, वेगवान चेंडू होता, वेगावरती सर होऊन चेंडू हाताळला होता. अगदीच गोलंदाजीमध्ये थोडस या ठिकाणी नियंत्रण आणावं लागेल, नियंत्रित गोलंदाजी करावी लागेल. नियंत्रित गोलंदाजी होणं खूप गरजेचं आहे. सामना तितका इम्पॉर्टंट आहे दोन्ही टीमसाठी. सामना इथे आपण पाहिला तर वाईड बॉल, त्यानंतर गोलंदाज तयार. इथून सरांना मिडल स्टंपवरतून हा चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. अगदीच धावा फलकवरती आपण पाहतोय 9 धावा. 1.2 चेंडूचा खेळ संपलाय. कष्ट अशी चावी आहे ना मित्रांनो, की नशिबात नसलेल्या गोष्टींचे सुद्धा दरवाजे उघडत असते, परंतु इथे सध्याच्या घडीला नशिबाचे दरवाजे मात्र या ठिकाणी उघडले आहेत टीम बानसोली संघाचे. जरूर या ठिकाणी मागील चेंडूला झेलला कॅरी करता आला नाही भालचंद जाधवला, परंतु त्यानंतर आपण पाहिलं ना तर फर्स्ट स्लिप मध्ये काय जबरदस्त हो रचना आखले टीम बानसोली संघाने. खूप चांगलं फील्ड तर प्रश्न या ठिकाणी पाहायला मिळाला टीम बानसोलीचा. इथून धक्का क्रमांक बसेल तो दुसरा अरुणच्या स्वरूपामध्ये, सलामीच्या रूपामध्ये गेला होता. फलंदाज हरिचंद्र हा बाद झालाय, आणि 2 बाद स्कोर कार्डवरती धावसंख्या स्थिरावल्या 3व्या अंकावरती. बॅटर मैदानच्या आतमध्ये येत असताना 4थ्या क्रमांकावरती रोहित. चला 1.3 चेंडूचा खेळ संपलाय. अद्याप 3 चेंडूचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे. शेवटचे 3 चेंडू या ठिकाणी शिल्लक असतील. पहिलं सत्र या ठिकाणी चालू आहे. 9 धावा स्कोर कार्डवरती. गोलंदाजी वर्सेस गोलंदाजी असंच काहीसा सामना पाहायला मिळेल. अगदी दोन्ही टीमकडे तितकी चांगली अटॅकिंग गोलंदाजी नक्कीच आहे. इतका जेव्हा प्रदर्शन पाहायला मिळेल अटॅकिंग गोलंदाजी सध्याच्या घडला पहिल्या फेलमध्ये आपल्याला पाहायला मिळते टीम बारसोलीकडून. त्याला प्रत्युत्तर नेक्स्ट मॅच मध्ये नेक्स्ट सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. इथे काय जबरदस्त फटका, अगदी सूर्यकुमार यादव स्टाईलने फटकवलेला चेंडू जाईल स्क्वेअर बॉन्ड लाईनच्या बाहेर येतो. हा 4 रनसाठी एक दणदणीत चौकार. धावगती खूप चांगली आहे सध्याची घडलं तरी मी म्हणेन टीम वडगाव डोंगरवाडीची, कारण इथून चौकार आला आहे आणि चौकारनं टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचलेल्या 13 अंकावरती. अगदीच इथून अद्याप 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. काय जबरदस्त फटका केलेला आहे फलंदाज रोहितनं. अगदीच जर आपण पाहिलं तर गेल्या आपले इरादे स्पष्ट केले आहेत. चांगला फटका, अगदी 30 क्रॉस करून चेंडू वाईड लॉंग आपला सिंगल फाय, डबलचा प्रयत्न, रनआउटची संधी. यास सिंगल वरती समाधान मानावं लागेल. सिंगलला टीमची टोटल धावसंख्या एकंदरीत 14 धावा. शेवटचा बॉल अद्याप शिल्लक असेल. डीजे
तिसरीचा प्रयत्न फलंदाज झालाय बाद आणि 16 धावा येणार. सलामची जोडी मैदानच्या आतमध्ये मंगेश आणि जयेश माणसाने टीम करून येत असताना आपण पाहतोय. तरीही सलामीवर मैदानच्या आतमध्ये सज्ज झालेत. अगदी सेकंड ओव्हरची दुसरी मॅच विजयासाठी आव्हान ठेवलंय ते 17 धाव्यांचं. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे मित्रांनो. तर चला गेम ऑन करायची आहे. फिल्डिंग या ठिकाणी सजवायची आहे. वडगाव डोंगरवाडी टीम प्रथमतः या ठिकाणी आपण पाहिलं बॅटिंग केली. 16 धावा उभारल्या. 17चं लक्ष ठेवलंय वडगाव डोंगरवाडी टीमनं. आता डिफेंड करताना कशा पद्धतीने डिफेंड करेल हे मात्र आपण पाहणार आहोत दुसऱ्या सत्रामध्ये. जबरदस्त मॅच या ठिकाणी चालू आहे. अगदीच निश्चितच जर का इथे विचार केला तर गोलंदाज पुन्हा तयार. षटक क्रमांक पहिले घेऊन येते गोलंदाज आपण पाहतोय वडगाव डोंगरवाडीसाठी हरिचंद्र. गोलंदाजीचा एक चांगला नमुना या टीम मध्ये मात्र नक्कीच कित्येक स्पर्धेमध्ये या गोलंदाजानं आपल्या टीमला एक चांगला खेळ करून दिलाय. आपल्या नावासाठी आपल्या गावासाठी आपल्या नावाचा डंका वाजवत असणारा हा खेळाडू आपण पाहतोय वडगाव डोंगरवाडीसाठी. अगदीच एक चांगला खेळ त्याचा राहिलाय. परंतु आजच्या या रजनी शृंखलेमध्ये अगदीच डिफेंड करायचे त्या मात्र 17 धावा आणि ते 17 धावा डिफेंड करत असताना चेंडू हातात घेतलाय. पहिलं षटक या ठिकाणी हातात घेतलंय. पहिला चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज तयार हरिचंद्र. पहिला चेंडू ग्राउंड डाऊन खेळतोय. चेंडूला मात्र धाडले लॉंग ऑन रिजन मध्ये. इथे थोडस फंबल आणि फंबल झालं आणि रन्स कंप्लीट झाल्या त्या मात्र 2. इथे अवघी एकदा होऊ शकली असती. रनिंग बिटवीन द विकेट पहा. गुड रनिंग. चितेच्या चपळाईनं हरणाच्या गतीनं हरणाच्या वेगानं वेगवान रनिंग या ठिकाणी पाहायला मिळते. रन्स मिळत आहेत त्या मात्र 2. एका चेंडूवरती आपण पाहतोय 2 धावा 17 धावा इथे डिफेंड करते टीम वडगाव डोंगरवाडी संघाला. चांगला संघ आहे परंतु दोन्ही संघ तितके ताकदीचे दोन्ही संघ तितके बलाढ्य आहेत. ते पाहूया. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि इथे काय घडलं मैदानच्या आतमध्ये अतिशय गचाल क्षेत्ररक्षण. या ठिकाणी नशिबाचा चौकार. इथे सिंपल कॅच होता आणि तो कॅच मिस झाला परंतु स्लिप मधील क्षेत्ररक्षणाला चेंडू अडवायचा होता आणि इथून मात्र आलाय चौकार. थँक्यू डीजे मास्टर. गाणी अशी वाजवा की खेळाडू थोडे गरम झाले पाहिजेत. तुम्ही गाणी अशी वाजवताय की खेळाडू झोपतील. काहीतरी खेळाडूंना थोडस या ठिकाणी टॉनिक देण्याचं काम डीजे मास्टर आपण करायचं. इथे आपण पाहिलं 2 चेंडूचा खेळ संपलाय. स्कोर कार्ड वरती एकंदर धावा आल्या त्या मात्र 6. गोलंदाज पुरुष तयार हरिचंद्र. इथे मोठा फटका फसलाय. पुन्हा एकदा चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि इथे काय घडलंय दोन्ही क्षेत्ररक्षकांना एकमेकांना कॉलिंग होतोय. तू घेतोय की मी घेतोय. काय घडलंय मैदानच्या आतमध्ये अतिशय गचाल क्षेत्ररक्षण खराब फिल्डिंग आणि त्याचे परिणाम या ठिकाणी बाणसोली टीम एका चांगल्या स्थितीमध्ये. टीमची टोटल धावसंख्या 3 धावा कंप्लीट. या 3 रन इज कंप्लीट. 3 धावेनं टीमची टोटल धावसंख्या 9 अंकावरती. 17 धावांचा पाठलाग करायचा असताना
मैदानामध्ये केलेली एक एक चूक, ती चूक मात्र या ठिकाणी खूप अंगलट येणार आहे ते टीम मोडगाव डोंगरवाडी संघाला. गोलंदाजांना गोलंदाजीचा चांगला नमुना दाखवलाय, परंतु इथे मात्र यावेळेस फलंदाजाचा घेतलाय झेल आणि संपवलाय बॅलन्स जयेश या जर दोन झेल टिपले असते ना तर चौकार वाचला असता. त्याच्यानंतर ते 3 धाबा देखील वाचल्या असत्या. खूप चांगली गोलंदाजी केल्या. गोलंदाजानं आपल्या टीमसाठी एक चांगलं योगदान दिलं, परंतु फिल्डिंग खराब झाली. त्याला करणार काय? इथे मात्र पुन्हा एकदा खराब फिल्डिंग, विकेट किपरने केली चूक आणि चेंडू जाईल लॉंग स्टॉप क्षेत्रापलीकडे. येतो 4 धावांसाठी नशिबाचा चौकार. रन स्कोर कार्ड वरती धावसंख्या 13, विजयासाठी 4 धावांची गरज. येणार 7 चेंडू, अवघे 4 धावांची गरज. काय जबरदस्त गोलंदाजी केली या गोलंदाजानं, परंतु क्षेत्ररक्षकाने साथ दिली नाही. चुका आणि चुका या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाल्या. एखादी चूक आपल्या टीमला मात्र नक्कीच पराभवाच्या दिशेने घेऊन जात असते, परंतु इथे तर 3 चुका केल्या टीम मोडगाव डोंगरवाडीनं. इथे मोठा फटका चांगला नो मॅन झोनला चेंडू जाईल स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेनं. आउटफील्ड खराब आहे, परंतु सिंगल फाय डबलचा प्रयत्न आणि इथून 3री धाव देखील या ठिकाणी. आणि इथून मात्र आपण पाहिलं ना तर या ठिकाणी 4 धावा कंप्लीट आणि सामना फिनिश केलाय, विजय निश्चित केलाय टीम मोडगाव डोंगरवाडी.